नमस्कार मित्रांनो, मराठी माणूस प्रतीक. अत्यंत महत्त्वाचा विषय याच्यासाठी आहे की मी जे काही कॅप्शनला लिहिले, ज्या काही सगळ्या गोष्टी मी बाहेर सगळ्या टाकलेत. अनेकांनी ध्रुव राठी बघून या सगळ्या गोष्टीकडे आले असतील, अनेकांजण राज ठाकरे बघून या सगळ्या गोष्टीकडे आले असतील. पण मी आज तुम्हाला विनंती आहे, माझी सगळ्या कुटुंबाला घेऊन बसा. तुम्ही बसा. जेवढ्याही तुमच्या घरातल्या प्रत्येकाला मतदानाचा हक्क आहे, त्या प्रत्येकानं ही व्हिडिओ पहा, बारकाईनं पहा, सूक्ष्मपणे पहा आणि बारीक अभ्यास करा या सगळ्या गोष्टींचा, की काय हे निवडणूक आपल्या जीवनावर परिणाम करणार आहे आणि किती निवडणूक ही आपल्या भविष्यासाठी, आपल्या मुलाबाळांच्या भविष्यासाठी, आपल्या वृद्धांच्या, आजी आजोबांच्या, आपल्या मम्मी पप्पांच्या, जे कोणी तुमच्या असतील, संपूर्ण कुटुंबाच्या भविष्यासाठी किती महत्त्वाची आहे निवडणुकी. मला अनेकांनी ध्रुव राठीचा व्हिडिओ पाठवला. तुम्ही अनेकांनी पाहिला असेल तो ध्रुव राठीचा व्हिडिओ, की ते मिशन स्वराज म्हणून त्यानं ते व्हिडिओ टाकला. तर तो मोठा एक यूट्यूबर आहे, हिंदीमध्ये करतो, बऱ्यापैकी सगळी लोक त्याला पाहतात. आणि त्याने एक मिशन स्वराज्य घेतलं आहे आणि महाराष्ट्राच्या निवडणुकीमध्ये त्याने अनेक लोकांवरती ताशेरे ओढले. तोच ध्रुव राठी, ज्याला आपण मागे शिव्या घालवतो, कारण ते तिच्याला वागतच तसं होतं त्या मागच्या निवडणुकीला लोकसभेच्या. चांगला फटका त्याच्या सगळ्या गोष्टींनंतर बसला. खोट्या काही गोष्टी त्यानं काँग्रेसकडे पैसे वगैरे घेऊन या सगळ्या गोष्टी केल्या आणि त्याने ते मान्यही केलं या व्हिडिओमध्ये. अनेकांना कळलं की नाही मला माहिती नाही आहे, पण मी तो व्हिडिओ पाहिला. मी व्हिडिओमध्ये सांगितलं आहे की राज ठाकरेंचं काम अर्ध ध्रुव राठीनं केलं आहे. आता काय नक्की या सगळ्या गोष्टीवरती आपल्याला चर्चा करायची आहे. राज ठाकरे एक असा नेता, एक असा माणूस, जो माणूस पक्ष काढला आहे बाळासाहेबांच्या याच्यानंतर. आता ते काय तुम्हाला इतिहास सांगायची एवढी गरज नाही आहे. 16 वर्ष हार पाहिली, फक्त हार. आणि या माणसाकडे काहीतरी आहे, निश्चित आहे. आणि ते काही उगाच बोलण्यासारखं नाही आहे किंवा उगाच काहीतरी दाखवावं, मग फक्त दिखावा म्हणून नाही आहे. तर निश्चित काहीतरी इच्छाशक्ती आहे, काहीतरी महाराष्ट्रासाठी करण्याची एक मोठी ताकद आहे, काहीतरी विचार आहेत मराठी माणसासाठी, आपल्या मातीसाठी झटण्याचा एक त्यांचा एक मला असं वाटतं मनसुबा आहे, एक ध्येय आहे त्यांचं. कारण जर त्यांना राजकारणात काहीही करायचं असतं तर हा पक्ष वगैरे काढायची गरजच नव्हती. ते काहीही करू शकले असते. पण कुठेतरी बाळासाहेबांचे संस्कार, म्हणजे जशी शिवसेना ताकदीनं उभी राहिली, स्वाभिमानानं मराठी माणसासाठी, महाराष्ट्रासाठी, हिंदूसाठी लढत राहिली, तसाच पक्ष आपण काकाच्या पावलावर पाऊल ठेवून काढायचा, पण कुणापुढे झुकायचं नाही, हा विचार आणि हे संस्कार घेऊन राज ठाकरेंनी पक्ष चालू केला. त्याची आपण सर्वांनी खरोखर दखल घ्यायला पाहिजे. पक्ष काढणं सोपं नाही आहे. तुम्ही फडणवीस घ्या, तुम्ही शिंदे घ्या, तुम्ही बाकीचे कुठलेही घ्या, प्रत्येकानं मला असं वाटतंय आत्ताच्या घडीला सध्याच्या कोणी पक्ष काढलेला नाही. हे पहिल्यापासून आलेल्या पक्षांमध्ये हे फक्त नेते आहेत. पण स्वतःचा पक्ष काढणं, तो चालवणं, ती संघटना लोकांपर्यंत पोहोचवणं ही बाब साधी नाही. तुम्ही आमच्यातला साधा नगरसेवक आपण होऊ शकत नाही. 4 लोक वॉर्डातले आपल्याला ओळखत नाहीत, याचा अर्थ आपल्याला महाराष्ट्रभर, देशभर या पक्षाची धुरा सांभाळायची. तर ही काही छोटी गोष्ट नाही. असो, पक्ष काढल्यानंतर चांगली ध्येय, धोरणं, भाषणं, आपण अनेकांनी तुम्ही जुनी भाषणं काढून राज ठाकरेंची अप्रतिम मराठी माणसासाठी, मराठी उद्योजक असो, महाराष्ट्र असो, प्रत्येक गोष्टीसाठी हा माणूस झटतोय, बोलतोय आणि सगळ्या गोष्टी करतोय. पण कुठेही या माणसानं सत्तेसाठी तडजोड केलेली आपल्याला पाहायला मिळत नाही. 2009 साली काय ते 13 आमदार आले आणि ते फुटून गेले. फुटत आहेत कशासाठी? तर राज ठाकरेंचा एक बाणा आहे, जसा बाळासाहेबांचा होता, आणि त्याच्या खाली ही सगळी लोक वावरू शकत नाहीत. कारण होतं काय, खालचे जे आमदार निवडून येतात ना, त्यांना असं वाटतं की आता साहेबांनी आम्हाला फ्री हँड दिला पाहिजे, की आम्ही इथनं पैसे करू, त्याला धमक्या देऊ, तिकडनं पैसे काढू, इकडनं एक्स्ट्रॉशन करू, ह्याच्यातनं एवढे टक्केवारी घेऊ. आणि ह्या गोष्टी राज ठाकरेंना, मला तरी असं वाटतं, ते मी त्यांना भेटलो आहे वैयक्तिक, आणि त्यांच्या एकंदरीत सगळ्या स्वभावातून ते असले नेते असतील असं मला वाटत नाही. ते झापत असतील या सगळ्या लोकांना, हे असलं करायचं असेल तर माझ्या इथं थांबू नका. आणि निश्चित ही याच सगळ्या गोष्टींमुळे लोक सगळी निघून गेलेत. कारण इथं हातपाय हलवता येत नाहीत, पाहिजे ते करता येत नाही. प्रत्येक गोष्ट वरती सांगावी लागते, तेव्हाच या सगळ्या गोष्टी होतात. त्याच्यामुळं हा जो काही सगळ्या गोष्टी आहेत त्या निश्चित काही अर्थी चुकीच्या आहेत, पण काही अंशतः ह्या अत्यंत महत्त्वाच्या गोष्टी असतात आणि हा प्रोटोकॉल पाळावा लागतो. त्याच्यामुळे ही सगळी लोक निघून गेली असतील. 2014 साली या माणसानं जे एक मला असं वाटतं ब्लूप्रिंट काढली महाराष्ट्राची, अनेकांनी पाहिली असेल, मी अनेकदा माझ्या यूट्यूब चॅनलवरती टाकले. या ब्लूप्रिंटमध्ये जो काही 16 मिनिटाचा जो व्हिडिओ आपण पाहतो, त्या सगळ्या व्हिडिओमध्ये या माणसाची दूरदृष्टी दिसून येते. त्यांना काय करायचं आहे महाराष्ट्रासाठी, काय करायचं आहे मला असं वाटतं येणाऱ्या तरुणांसाठी, काय करायचं आहे ना मराठीसाठी, काय करायचं आहे इथल्या इतिहासासाठी, काय करायचं आहे इथल्या पर्यावरणासाठी, इथल्या प्रत्येक गोष्टीसाठी, हे प्रत्येक त्यांच्या वाक्यातून, बोलण्यातून आपल्याला दिसून येतं. 2006 सालाची भाषणं काढल्यानंतर 2006 ते 2024पर्यंतची प्रत्येक ओघ जर पाहिला तर हा माणूस 100% भाषणांमधला 75% भाग हा विकासावर बोलणार आहे आणि त्याच्यातला राहिलेला भाग हा मला असं वाटतं घाणेरड्या राजकारणाविषयी आणि धर्माविषयी बोलणार आहे. या माणसाच्या तोंडाला जात शिवत नाही
आणि हा सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की हा माणूस महाराष्ट्रात असून याचा वापर लोक करून घेत नाहीत. हे दुर्दैव आहे आपलं. असो, मूळ मुद्दे, महाराष्ट्राचे मूळ मुद्दे काय आहे? आपल्या महाराष्ट्राचे मूळ मुद्दे काय आहेत? आपलं शहरीकरण किती वाढत चाललं आहे. आज आपल्या खेडगावापर्यंत शहरं येऊन पोचले. अगदी सीमा कुठे कुठे चाललेत, वाळवीसारखी पसरत चाललेत, आपल्याला काहीही माहिती नाही. आपल्या महाराष्ट्रातली जमीन, आपल्या बाबाजाद्यांचे सातबारे आज बाहेरचे येत आहेत, पाहिजे तो पैसा फेकतात आणि आम्ही मोबोले किंमत घेऊन त्यांना जमिनी विकून टाकतोय. ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट झाली. दुसरी गोष्ट म्हणजे आपलं पर्यावरण. आपल्या महाराष्ट्रातलं आज आपल्याला आपण अनेक जण गावाला राहत असतील. आज आपण आपलं शहर सोडून गावाला गेल्यानंतर एक निवांतपणा वाटतो. का वाटतो? कारण तिथं त्या सगळ्या गोष्टी जशाच्या तशा आहेत. पण आज ती गावं देखील पोखरली जातात. आज आपल्याकडे मला असं वाटतं छोट्या मोठ्या उद्योगधंद्यांना कुठली गोष्ट नाही आहे. आज आपल्याला कुठली बाजारपेठ गावासारख्या ठिकाणी नाही आहे. आज आपल्या ग्रामीण भागांमध्ये, आपल्या महाराष्ट्राच्या इतर भागांमध्ये उद्योगधंदे नाही आहेत. आज प्रत्येक गोष्टीमध्ये महाराष्ट्रामध्ये भ्रष्टाचार चालू आहे. या सगळ्यावरती ध्रुव राठीनं बऱ्यापैकी मला असं वाटतं तो बोलला आहे. आणि ही काही जी धोरणं त्यांना मांडलेत ती धोरणं तंतोतंत राज ठाकरेंच्याच पावलावरती मला असं वाटतं जातात. आणि राज ठाकरेंना देखील त्यांनी देखील याच धोरणांचा अवलंब केला आणि त्यांना देखील हेच महाराष्ट्रामध्ये करायचं आहे. मिशन स्वराज, महाराष्ट्र को एक ऐसा राज्य बनाया जाए जिसका सपना छत्रपति शिवाजी महाराज देखा करते थे. पहला, किसानों के लिए ट्रेनिंग, सॉइल टेस्टिंग, लेबोरेटरी, सीड बैंक्स, लोकल मार्केट्स. दूसरा, रेन वाटर हार्वेस्टिंग. तीसरा, फ्री क्वालिटी एजुकेशन. चौथा, फ्री क्वालिटी हेल्थ केयर. पांचवा, सफाई और शुद्ध हवा पानी. छठा, क्राइम से मुक्ति, सेफ्टी, सिक्योरिटी. और सातवां, लोकल उद्योगों को प्रमोट करते हुए सभी के लिए रोजगार. ये सब करने के लिए पॉलिटिकल विल चाहिए और ये पॉलिटिकल विल नेताओं में तभी आएगी जब जनता इन मुद्दों के आधार पर उन्हें वोट करेगी. और जनता कौन है? हम लोग हैं जनता. 2.5 करोड़ से ज्यादा लोग अगर हम ठान ले कि इन मुद्दों के नाम पर हम इन पार्टीज को वोट करेंगे तो इन्हें हमारी सुननी पड़ेगी. पास्ट में मैंने जिस भी पार्टी के लिए जो भी कहा हो, अपनी ईगो साइड में रखकर भूल जाओ उसे. अब से इस वीडियो को देखकर इस मिशन स्वराज को पूरा करने का वादा जो भी नेता करेगा, मैं उस पार्टी या नेता को हाईलाइट करूंगा, पब्लिसाइज करूंगा और हम 2.5 करोड़ लोग मिलकर इस आधार पर उन्हें कंडीशनली सपोर्ट करेंगे. ये सभी पार्टीज और नेताओं के लिए खुला ऑफर है. अगर हिम्मत है तो चैलेंज लीजिए और ऑफर का फायदा उठाइए. हाँ, लेकिन एक चीज जरूर है, अगर आपकी पार्टी जीत गई इलेक्शंस में तो इन सारे सॉल्यूशंस को इंप्लीमेंट करने का भी हिसाब आपसे मांगा जाएगा. मुझसे जितनी मदद चाहिए मैं पूरी कोशिश करूंगा इन सॉल्यूशंस को इम्प्लिमेंट करवाने में आपकी. तो त्याच्या व्हिडिओमध्ये सांगतो की मला अशा नेत्याची ही आहे ज्याचा मी इथनं फ्रीमध्ये प्रचार करेल. मला असं वाटतं त्यानं या राजसाहेबांचा प्रचार करावा. कारण ह्या माणसाकडे दूरदृष्टी. ह्या माणसाला माहिती आहे की माझी शहरं मला कशी उभी करायची. ह्या माणसाला माहिती आहे की माझ्या शहरांमधल्या, माझ्या महाराष्ट्रातल्या आया बहिणींना मला सुरक्षा कशी द्यायची. या माणसाला माहिती आहे की इथला भ्रष्टाचार कसा थोपवून काढायचा. या माणसाला माहिती आहे की माझ्या राज्यातला शेतकरी मला कसा उभा करायचा. या माणसाला माहिती आहे की माझ्या राज्यातली गुन्हेगारी कशी संपवायची आहे. या माणसाला माहिती आहे की माझ्या तरुणांना हाताला काम कसं द्यायचं आहे. आणि इतके वर्ष, 16 वर्ष माणूस त्याच मुद्द्यांवरती बोलतोय. यांना सत्तेत जायचं असतं तर शरद पवारांच्या मांडीला मांडी लावली असते, कुठेही मांडीला मांडी लावली असते, कुठेही त्यांच्या प्रवाहासोबत वाहत गेले असते. पण हा माणूस वाहत गेला नाही गेला हा माणूस वाहत. कारण त्याला वाटतंय काहीतरी करायचं आहे. आणि तेच त्या ध्रुव राठीनं सांगितलं त्याच्या व्हिडिओमध्ये की हे झालं पाहिजे आणि हे अत्यंत महत्त्वाचं आहे. म्हणून मी खास करून तुम्हाला गोष्ट सांगायला आलो आहे. त्यांची ब्लूप्रिंट तुम्ही पाहिली असेल नसेल, तुम्ही तुच्छ लेखत असाल त्यांना. पण जे ध्रुव राठी, कारण कसं आहे, जो माणूस करतो त्याची किंमत नसते. जो आपल्याला ध्रुव राठीनं सांगितलं की हा आमचा हिरो आहे तो, ठीक आहे, त्यानं सांगितलं ते सांगितलं आहे. पण असोत, आणि त्यानं ज्या काही गोष्टी सांगितल्यात त्या सगळ्या गोष्टी या माणसाला करायच्या आहेत. त्या माणसाकडे ती धमक आहे. म्हणून मी तुम्हाला म्हटलं, मत हे विकासाला द्या. ही निवडणूक अत्यंत महत्त्वाची बाबांनो. ह्या निवडणुकीमध्ये तुमच्या पोरीबाळींची सुरक्षा तुमच्या हातात आहे, तुमच्या एका बोटात आहे, तुमच्या एका मतात आहे. ह्या निवडणुकीमध्ये तुम्ही ज्या शहरांमध्ये राहताय ना, त्या शहरांमधल्या सोयीसुविधा, तिथली सुरक्षा, तिथली प्रत्येक गोष्ट तुमच्या मतावर अवलंबून आहे. जी लोक खेडेगावात, जे शेतकरी तुम्ही मत देताय ना, ते तुमचं मत तुमच्या प्रत्येक पिकाला हमीभाव देणार आहे, तुमची सुरक्षा देणार आहे, तुम्हाला प्रत्येक गोष्टींमध्ये पुढे घेऊन जाणार आहे. हे कुणी विसरू नका. तुम्हाला कॉटरी देतील, दारू देतील, मटणं देतील, पैसा देतील, काय काय वाटतील, घ्या. पण बाबांनो, ही निवडणूक मी खरोखर बेंबीच्या देठापासून सांगतोय की हात जोडून तुम्हाला विनंती आहे महाराष्ट्राला की ही निवडणूक विकासाच्या मुद्द्यावरती येऊ द्या. राज ठाकरे या नावाच्या एका माणसाला एकदा संधी द्या बाबांनो. तुम्हाला आज नाही समजणार, अजून 5 वर्ष जातील आयुष्यातली, अजून 5 वर्ष जातील, 10 वर्षानंतर कळेल की राज ठाकरे किती महत्त्वाचा माणूस होता. पण त्यावेळेला
ते असतील नसतील माहीत नाही, कारण आजकाल माणसाच्या जीवाचा कोणी भरोसा देत नाही. पण आहे तोपर्यंत त्या माणसाचा फायदा करून घ्या, एवढंच मला फक्त तुम्हाला सांगा. म्हणून म्हटलं ध्रुव राठीने राज ठाकरेंचं अर्थ काम केलं आहे. आम्ही राज ठाकरे ओळखायला चुकलो, आम्हाला ध्रुव राठी हिरो वाटतो. मला अनेकांनी व्हिडिओ पाठवला म्हणून मी हा व्हिडिओ बनवतोय. निश्चित त्याच्या गोष्टी ऐका, त्यानेही चांगलंच सांगितलं आहे, पण त्याने जेच सांगितलं आहे तेच राज ठाकरे देखील सांगतायत. हे एकमेव असा नेता असेल ज्याने या सगळ्या गोष्टी सांगितल्यात. आपले गडकिल्ले, आपला प्रत्येक गोष्टीवरती या माणसानं प्रकाश टाकला आहे आणि या माणसामध्ये ती करण्याची धमक आहे. एवढं मात्र मला फक्त तुम्हाला सांगायचं आहे. तुम्हाला काय वाटतं सगळ्या गोष्टीबद्दल मला आवर्जून कळवा.